नवी मुंबईतल्या वाशी इथल्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी करत देहव्यापार प्रकरणी 2 जणांना अटक केलेली आहे, तर 2 महिलांची सुटका देखील केलेली आहे। बनावट ग्राहक पाठवत पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। अटक केलेल्या दोनही आरोपींना पोलीस कोठडी दिली गेली असून या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा पुढचा तपास सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। आकांक्षा देशमुख आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। आकांक्षा, देह व्यापार प्रकरणी स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आणि दोघांना अटक देखील केल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केल्याचं आता दिसतंय। काय नेमकी माहिती आहे या सगळ्या संदर्भातली? नक्कीच वाशी येथील स्पा सेंटरवर ही नवी मुंबई पोलिसांतर्फे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये 2 महिलांची सुटका केलेली आहे आणि 2 आरोपींना अटक केलेली आहे। छुप्या पद्धतीने नवी मुंबई पोलिसांकडे माहिती मिळाली होती का या ठिकाणी अशा पद्धतीचं स्पा सेंटर सुरू आहे आणि त्यानंतर पोलिसांनी बनावट जो एक एजंट आहे त्यांना पाठवून त्या ठिकाणी या संपूर्ण गोष्टीचा खुलासा केला आणि त्यामध्ये अवैध पद्धतीने मसाजच्या नावाखाली महिलांचा देह विक्री करत असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 2 महिलांची यामध्ये सुटका केलेली आहे आणि 2 आरोपींना म्हणजे एक एजंट आणि एक काम करणाऱ्या आरोपीला त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि या संदर्भात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठीक आहे आकांक्षा, अशीच आमच्या सोबत जोडलेली राहा। पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती आकांक्षाकडनं जाणून घेणार आहोत। बातमी नवी मुंबईतलीच आहे। IPL वर सट्टा लावणं काहींना भोवल्याचं दिसतंय। आरोपींना पनवेलमध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे। सट्टा लावणाऱ्या एकूण 13 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। माहिती जाणून घेऊया। आकांक्षा आपल्यासोबत आहेच। आकांक्षा, IPL वर सट्टा लावणं 13 जणांना भोवल्याचं दिसतंय। पोलिसांनी या 13 जणांना अटक केलेली आहे। काय नेमकं कारवाईचं स्वरूप होतं? नक्कीच सध्या IPLचा हंगाम सुरू आहे आणि याच IPL वर अवैधरित्या सट्टा लावल्याचं काही तरुणांना भोवलेलं आहे। 30 ते 35 वयोगटातील 13 तरुणांवर गुन्हा दाखल करून पनवेल पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पनवेल तालुक्यातील एका फार्म हाऊसवर हे 13 तरुण काही दिवसांपूर्वी राहत होते आणि या ठिकाणी अवैध पद्धतीने ते सट्टा चालवत असल्याची माहिती, गुप्त माहिती ही नवी मुंबई पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात ज्या ठिकाणी छापा टाकत ही कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये 2,80,000 रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे। त्यामध्ये त्यांचे मोबाईल फोन आहेत, लॅपटॉप आहेत, अशा विविध गोष्टी त्यांच्याकडे जप्त केलेल्या आहेत। आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं होतं, त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि यामध्ये या 13 जणांनी देखील विरुद्ध पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही मोठी कारवाई सध्या नवी मुंबई पोलिसांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे आकांक्षा, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। आणि या संदर्भात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।